पदयात्रा करत मंदिरापर्यंत जाणार आहोत. हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही मस्त असाल. मित्रांनो, डे 3 आहे जयपूरमधला अँड व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आता मी निघतो इथून. खाटूश्यामजी टेम्पल आहे ते एक्सप्लोअर करायचं आहे, म्हणजे ते दर्शन पण घ्यायचं आहे. आणि सकाळचे वाजलेत 6:33. सो इथे आम्ही बॅग वगैरे ठेवलेले आहेत. इकडे रिसेप्शनिस्ट आहेत, त्यांची मी ओळख तुम्हाला नंतर करून देतो. आता सध्या घाई आहे, बॅग वगैरे ठेवलेले आहेत कारण का आज आमचा चेकआउटचा टाईम आहे. सो आता निघतो आहे घाई करत, कारण का खाटूश्यामजी टेम्पल जाण्यासाठी आम्हाला कॅब बुक करावी लागेल, कारण का 70 किलोमीटर आम्ही जाऊ शकत नाही स्कूटीने वगैरे. आणि सकाळी लवकर जाऊन लवकरात लवकर दर्शन घ्यायचं आहे, कारण का 4:30ची आमची ट्रेन आहे फॉर द नेक्स्ट डेस्टिनेशन. तर चला डायरेक्ट लवकर जाऊया खाली. मित्रांनो, टॅक्सी आलेली आहे. याचे चार्जेस किती आहेत ते मी तुम्हाला सांगतो. इथून खाटूश्यामजी टेम्पल आहे 70 किलोमीटर. त्याचे येऊन जाऊन आमचे होत आहे 3,300 रुपये. 3,700 सांगितले होते, थोडेसे बार्गेनिंग करून आम्ही 3,300पर्यंत आलेलो आहे. आम्ही सामान वगैरे ठेवणार होतो, बट आम्हाला तिथे परमिशन भेटलं आहे, कारण का चेकआउटचा जो टाईम आहे तो 11चा आहे आणि रूममध्ये आम्ही सामान ठेवू शकत नाही. त्यामुळे सामान बाहेर काढून ठेवलेलं आहे, जो कॉमन एरिया आहे तिथे. तर जबरदस्त थंडी आहे, 4 डिग्री सेल्सिअस आहे. गाडीमध्ये बसलो त्यामुळे थोडीशी ऊब लागते. बाकी सगळे एकदम गपचूप बसलेले आहेत. बघा, इकडे बाली आहे, इकडे शुभम आहे, वेदिया या विंडोला बसलेली आहे. मयूर दादा टेन्शनमध्ये आहेत थंडीमुळे, काय होऊ शकतं. आणि आमचे जानेमाने करता धरता या टीमचे लीडर सौरभ दादा मुंगशे. यस, आपका नाम क्या है? राजवीर. आता आम्ही थांबलेलो आहे एका पेट्रोल पंपाच्या इथे, कारण आत्ताच पेट्रोल भरून घेतो. तर हायवे वगैरे लागला तर तिथे पेट्रोल भरायचं टेन्शन नाही. आणि एकच हॉल्ट घेऊ, ते म्हणजे नाश्त्यासाठी. सवय A few moments later. आता एका हॉटेलला थांबलेलो आहे. इथे मागे बघा ढाबा आहे. विद्या, बोल काहीतरी. काय वाफ बोलू? निघते. चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. हो, मला थंडी आवडते. ती मराठीमध्ये बोलते. होय दादा, वाफ. 4 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. नाश्त्यासाठी हे बघा झंकार म्हणून नावाचं हॉटेल आहे. हायवेला जातानाच लागतं, हायवे टच आहे. ड्रायव्हर आम्हाला बोलते दर्शनासाठी जवळजवळ 3 तास तरी जातील. सो 6:30च्या ट्रेनप्रमाणे आम्ही बरोबर टायमामध्ये तरी आता आहोत. सो लेट्स सी की आपण आपलं सगळं दर्शन पूर्ण होतं आहे की नाही. 2 तासाचा पाव आहेत. मयूर आणि मी मागवलेला आहे आलू पराठा. त्याची प्राईस आहे 90 रुपये. पंजाबीज लस्सी पराठे चाय शाय पराठे गिराएंगे 2 खिलाएंगे. A few moments later. नाश्ता करून झालेला आहे. सौरभने टेस्टसाठी पॅच कचोरी घेतली आहे. आपण टेस्ट करून बघूया. टेस्ट फक्त एक असं काय युनिक टेस्ट नाही त्यामध्ये. तुला काय वाटलं कचोरीबद्दल? वगैरे टाकता सगळं टाकून देतात, हे असंच दिलं. कचोरी नॉर्मल कचोरी होती. तो बोलो जोर से खाटूश्याम बाबा की जय. ते जे लोक दिसत आहेत ना, काय खरेदी करताना, हे सगळे म्हणजे तुम्ही पकडून चला की 90% तरी लोक खाटूश्याम टेम्पललाच चाललेले आहेत. आणि आता हळूहळू ट्रॅफिक पण आपल्याला बघायला भेटते. इथून सुरुवात करतात 20 किलोमीटर चालत जायला. हे बघा, सगळे झेंडे वगैरे घेऊन निघालेत. ते बघा, पदयात्रा सुरू आहे 20 किलोमीटरसाठी खाटूश्यामचं टेम्पल. बघा, सगळेजणांच्या हातामध्ये झेंडा बघायला भेटते आपल्याला. हरे का सहारा खाटूश्याम हमारा. मित्रांनो, गाडी इथे आणलेली आहे आणि हे समोर बघायला भेटते ना, ह्याच्या पुढे आपण मे बी 4 व्हीलर घेऊ शकत नाही. काय जे ओळखीचे असतील त्यांचं असेल मे बी त्याच गाड्या फक्त पाठवतात. बाकी सगळ्यांसाठी इकडे पार्किंग आहे, ती पण निःशुल्क, म्हणजे विदाऊट एनी चार्जेस इथे आपण गाड्या पार्क करू शकतो. या साईडला बघा मोठमोठ्या बसेस पार्क केलेल्या आहेत. या साईडला 4 व्हीलर पार्किंग आहे. आता आम्ही इथेच थांबतो आहे. इथून आम्ही सरळ चालत पदयात्रा करत मंदिरापर्यंत जाणार आहोत.
काय होतं शुभम? पाय दाखवते सिनसिनेतात पूर्ण पायामध्ये. एवढं तर शुभम बोल आता, तुझं काय म्हणजे म्हणणं होतं? चलो मतलब तुझी इथे यायची इच्छा काय होती? मी खूप ऐकून होतं मुंबईला पण मी जॉब केले ना, सो तिथले लोक खूप इथले माझे फ्रेंड्स आहेत कॉर्पोरेटमधले की त्यांच्या खाटूश्यामवरती खूप आहे. त्यांना विचारायचं है हारे का सहारा खाटू का श्याम हमारा क्या है क्या है. नहीं हमारी कुछ थोड़ा बीच में हमारा थोड़ा लाइफ अनस्टेबल हुआ था, हारा हुआ महसूस कर रहे थे वगैरह सब कुछ. इधर आए हमारा सब विश कंप्लीट हुआ. सब हर एक का जो जीवन में कुछ ना कुछ ख्वाहिश रहती है इधर आके पूरी हो जाती है. तब उसे मेरे मन में था कि मैं एक बार इधर आऊँगा, क्योंकि हमारे भी लाइफ में वैसे ही थोड़े फार है दिक्कत. ऐसा नहीं बोलूँगा मैं, अच्छा है अभी तक अभी पूरा, लेकिन फिर भी आना चाहता था कि देखना चाहता हूँ मैं ये कैसा है. हरियाणावरून पण लोक आलेली आहेत बघा. ये मेरा बच्चा है. मेरे चॅनल का नाम है लेट्स गो विक्रांत. आमच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी शूज घातलेत, पण शुभमची एक मनापासून इच्छा होती की तो विदाऊट चप्पल चालू देणार. काय नाहीये, मला असं कारमध्ये ठेवलंच म्हणलं असंच जाऊ चालत, पण एक खूप भयंकर असं तर लादी पर्पजची लादी टाकले खाली आणि मी त्यावर चालतोय. अरे का सारा खाटू श्याम हमारा. शुभम दादा इथे आलेले आहेत आणि बघा गुलाब कोणासाठी. आता हे घ्यावं लागतं का? थांब ना, हा काहीतरी घेतो इथे. आया हूँ तो कुछ तो लेके जाऊंगा. जय खाटू श्याम महाराज की. मैं हूँ मयूर, ये है सौरभ और ये है खाटू श्याम जी को जाने का रोड. ये जूम ओ एंगल ये छाप दिया. सिद्धो भैया जी, पापा जी वही टीका लगा रही है आंटी जी बिना पूछे हुए. जय श्री राम. सिद्धो सिद्धो. और अभी हम जा रहे हैं खाटू श्याम जी के दर्शन लेने के लिए. और आस्था शट अप मराठी में बोल रहा लाज वाटेल. क्या हो रहा है? इज मराठी बॉय एंड स्पीकिंग इन हिंदी. ब्लडी रैट. यहाँ पे है दुपट्टे और दुपट्टा पहले से मैंने एक ऑर्डर लिया है. चिन्नरी तेरे नाम जो भी है. अभी आज देखते हैं आज दर्शन हो पाता है कि नहीं, क्योंकि जिस हिसाब से यहाँ पे गर्दी है तो गर्दी की वजह से मुझे नहीं लग रहा कि हम पहुँच पाएंगे, सही से दर्शन ले पाएंगे. अगर हमने VIP पास लिया 500 रुपये भर के 3000 तो चले जाएंगे. उधर ही 6 लोग हैं अब, तो तभी पॉसिबल है. लेट्स सी. जबरदस्त क्राऊड आहे, जबरदस्त. गळ्यात वगैरे आपण माळ वगैरे घालतो, हातात ब्रेसलेट वगैरे घालतो. जी सगळी दुकानं आहेत इकडे. त्या साईडला खायची दुकानं सुद्धा आहेत, मिठाईची वगैरे दुकानं आहेत. शिरावाला मिष्टान भंडार, बर्फ्या वगैरे बघा, स्वीट्सची दुकानं आहेत सगळी. आणि या साईडला हॉटेल वगैरे पण आहेत. काय माहिती त्याची कॉस्ट किती असतात, तरी 100% जास्तच असणार. कारण का एक जण मी आता जस्ट व्हिडिओ बनवतो ना तेव्हा माझ्यामध्येच आला आणि मला विचारत होता की तुम्ही मला हॉटेल वगैरे राहायचं आहे का वगैरे. ते मला काय बाबा नको, चार्जेस विचारायला पाहिजे होते खरं तर. ते तुम्हाला कळलं असतं एक्झॅक्ट की मंदिराच्या इथे जे राहण्यासाठी आहे त्याचे चार्जेस किती पडू शकतो आपल्याला. क्राऊड बघा मित्रांनो. A few moments later. एक तास चालून आता आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो आहे जिथून ज्या रोज सुरू होतात ना ते आहे. फटाफट धावत चाललंय आणि नंबर लागायला पाहिजे.
पापा ने देख लिया। A few moments later. सबने खाया ना सब खाल्लंच आहे मस्त तू खाल्लास? मयूर सोबत चालेल. मित्रांनो, आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे. VIP दर्शन आहे, नॉर्मल जनरल दर्शन असं ते घेतलेलं आहे. त्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो, पण या गर्दीतून पहिलं बाहेर पडतो आणि मग तुम्हाला मी इथल्या मंदिराबद्दल माहिती देतो. आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नव्हतं म्हणून मी शूट केलं नाही आहे. मार्केटमधून आज आता शूज आणायला. आमचे शूज तिथेच अडकले आहेत जिथून आम्ही टेम्पलसाठी एंट्री केली होती. आम्ही सगळ्यांनी शूज काढले होते टेम्पलच्या इथे, बरोबर एंट्रीच्या इथे जिथून VIP लाईन सुरू होते. आता तिथे जाण्यासाठी आहे ना परत जाऊ शकत नाही, असं मधून कुठला शॉर्टकट नाही. परत आम्ही ह्या अशा वेअरहाऊससारखे जे पत्रे बघा दिसत आहेत ह्याच्यातून परत आम्हाला या गावातून तिकडे पुढे जावं लागणार. Many hours later. मित्रांनो, छोटासा एक प्रॉब्लेम झालेला आहे. आम्ही खाटूश्याम टेम्पलवरून निघालो ना तेव्हा खूप घाईघाईत निघालो आणि तेव्हा मी अजिबात व्हिडिओ शूट करत नव्हतो, कारण जी ट्रेन पकडायची होती ती ह्या प्लॅटफॉर्मवर होती, 7 नंबर प्लॅटफॉर्म हे बघा. आणि त्या ट्रेनचं तिकीट आम्हाला RAC होतं आणि इथून आम्ही जाणार होतो जैसलमेरला. ठीक आहे, तर ती ट्रेन निघून गेली आहे कारण की आम्ही 15 मिनटं लेट पोचलो. ट्रॅफिक लागली, एकतर हायवेची थोडीशी ट्रॅफिक होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे जयपूर स्टेशनची पण ट्रॅफिक लागली. ट्रेन गेलेली आहे आमच्याकडून, तर आता आम्ही काय करू काय कळत नाही आहे. काय करायचं शुभम? सो बस टिकट्स देख रहा हूँ स्लीपर. ठीक है, ट्राई करते हैं. ये दोनों भी बसेस देख रहे हैं. वो उसको देखो, वो बाइक के उसको तो लिए कुछ ready है. टेंशन ही नहीं है, सिर्फ खाना पीना और हगना बस. चप्पल का घूम रहा है, चप्पल नहीं उसके अरे तो चप्पल नहीं तो क्या हुआ, स्ट्रगल इज मोर इम्पॉर्टंट. अँडोटेट काय बोला होता मित्रांनो, की तुम्ही कष्ट करा, रिझल्टची चिंता करू नका. माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम अशी ट्रेन कुठली सुटलेली आहे, त्यामुळे थोडासा मी नर्वस आहे. म्हणून मागाशी मी व्लॉग बनवणार कारण का खूप घाई होती. आता आम्ही बसचा टायमिंग चेक करतोय कारण का ट्रेन म्हटलं ना तर डायरेक्ट रात्री 10:30ची आहे. तर बसने जाणं परवडेल कारण का 9:30ची एक बस आहे जी स्लीपर आहे. तिचे चार्जेस आहेत 1000 रुपये जयपूर स्टेशन टू जैसलमेर आणि ती सकाळी पोहोचणार 8 वाजता. Many hours later. बाय बाय जयपूर. हे आहे जयपूरचं मेट्रो स्टेशन आणि हे आहे जयपूरचं बस स्टँड जिथून प्रायव्हेट बसेस सोडल्या जातात वेगवेगळ्या डेस्टिनेशनसाठी, वेगवेगळ्या लोकेशनसाठी. आणि आता आम्ही RS सोधा ही एक मोठी स्लीपर बस बुक केली आहे. बिकॉज ऑफ मला रिझन माहिती आहे का बुक केली, ट्रेन गेल्यामुळे. तर आता आम्ही निघतोय बसने. तर आतमधून तुम्हाला इंटेरियर दाखवतो या बसचं. सगळे ड्रायव्हर वगैरे समोर बघूया. ये टिकट दाखव रे त्याला. तिकीट देखो ना. अच्छा ये सिंगल वाले हैं, डबल वाले तुमची इथून मागून 4. मित्रांनो, आता बसमध्ये बसलेलो आहे स्लीपरच्या. बाकी सगळे पुढे आहेत आणि माझी एकट्याची सीट मागे. झोपून आहे. रात्रीचे वाजले 10 वाजलेले आहेत आणि आज आपला जयपूरला आपण बाय बाय बोलतोय आणि जयपूरवरून निघतोय जैसलमेरसाठी. तर भेटूया उद्या सकाळी आणि एका नवीन ब्लॉगसोबत. भेटू लवकरच. जैसलमेर. हाय जोश, बाय कम ऑन गाइस. ते एका रात्रीत रात्री गायब झाले. या गावामध्ये त्याला पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी जाणवलेलं असं नाही. आम्ही इथे आहोत स्टॉपला. काहीच नाही आहे. रात को यहाँ पे 3-4 तेंदुए आए थे, उनको भी मार के भगा दिया मैंने. वो वहाँ पे फुटप्रिंट्स है.